सोचिए तब महंगाई की समस्या कितनी गंभीर थी कि नेहरू जी को लाल किले से देश के सामने हाथ ऊपर करने पड़े थे। सोना नहीं खरीदेंगे, वस्तुओं की कीमतें बढ़ जाती है, इति नेहरू जी। और यह हमारे नियंत्रण से भी बाहर हो जाती है। देश के सामने देश का पहला प्रधानमंत्री हाथ ऊपर कर देता है। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना। सच्चाई है कि आर्थिक तूफान आने वाला है। पंडित नेहरू जी आगे कहते हैं, अगर अमेरिका में भी कुछ हो जाता है तो इसका असर भी वस्तुओं की कीमत पर पड़ता है। कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे 2026 रोजी जनतेला आवाहन केलंय की वर्षभर कुणीही सोनं विकत घेऊ नका, सोना नहीं खरीदेंगे, खाद्यतेल कमी खा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, इलेक्ट्रिक गाड्यांनी फिरा, मेट्रोनी प्रवास करा। खरं तर हे भाकीत दैनिक महासागरच्या महासागर न्यूजच्या माध्यमातून आम्ही 4 मे 2026 रोजीच केलं होतं। त्याच्या मागचं उत्तर होतं की 5 राज्याच्या निवडणुकीचा निकाल हा 5 मे 2026 रोजी लागणार आणि निकाल लागल्यानंतर ही महागाई वाढणार याचं भाकीत आम्ही का केलं होतं त्याच्या मागचं एक कारण आहे। जवळपास 28 फेब्रुवारी 2026 ला अमेरिकेने इराणवरती हल्ला केला आणि तेथूनच सर्व देश हादरले। बघायला गेलं तर हॉर्मुझची समुद्रधोनी तेव्हा बंद झाली आणि त्याच्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आणि जवळपास 95 देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले। पण असं असताना भारतामध्ये ते दर अजिबात वाढले नाही। याच्या मागचं कारण होतं देशातील 5 राज्याच्या निवडणुका आणि जशा निवडणुका झाल्या तशा पंतप्रधानांनी आवाहन केले, त्या आव्हानाला आता देश प्रतिसाद देत आहे असं वाटत जरी असेल तरी यामध्ये खरं तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य सरकाराचे बरेचसे मंत्री, खासदार, आमदार आता प्रतिसाद देताना पाहायला भेटत आहे। नितीन गडकरी यांनी काल नुकतेच बसमधून पाहणी दौरा केला, पण गडकरी जेव्हा बसने पाहणी दौरा करत होते त्यांच्या मागे 25 गाड्यांचा ताफा, त्यांचे कर्मचारी, त्यांची सिक्युरिटी टीम यांच्या गाड्या होत्या। म्हणजे हा एक इव्हेंट झालाय असं नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट वरून चक्क आपली पाहणी चालू केली, बुलेट वरती फिरायला सुरू केलं आणि त्यावेळेला आपण पाहतोय की त्यांच्या बुलेटची पीयूसी नव्हती असं बऱ्याच विरोधकांनी टीका केली। रोहित पवारांनी देखील त्यावरती टीका केली। पाहूया आपण रोहित पवारांनी काय टीका केली। मुख्यमंत्री साहेबांवर कारवाई केली जावी असं मला तरी वाटत नाही। त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली पाहिजे। अरे मुख्यमंत्री साहेब, कारण का या राज्याचे मुख्यमंत्री हे काय पीयूसी आहे का नाही ते बघणार नाही, पण कार्यालयाने ती गाडी जर फायनल केली असेल तर कार्यालयावर तर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। झेड सिक्युरिटी काय तुम्हाला भजी टाळण्यासाठी दिली जाते का? पंतप्रधानांनी स्वतः आवाहन केल्यानंतर त्यांच्या गाड्याचा जो ताफा आहे तो कमी झाला आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक गाडीचा वापर करायला सुरुवात केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलेटवरती फिरायला सुरू झाले आणि पाहतोय तर काय 2 दिवसात सोशल मीडियावरती सगळीकडे ह्याच बातम्या होत्या, त्या म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि कशा पद्धतीने काटकसराई करावी। ती काटकसराई आताच दिसून आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का आवाहन केले की 1 वर्षभर सोनं विकत घेऊ नका। तुम्ही खरं सांगा, भारताची जनता खरंच सोनं विकत घेते का? एवढी श्रीमंत जनता आहे का? जी जनता 80% जनता ही शासनाच्या राशनवरती जगते, मोफत राशनवरती जगते। म्हणजे आपण पाहतोय लाडकी बहीण योजना आहे, हे आहे, त्या शासनाच्या ह्या सगळ्यावरती जगणारा एक वर्ग तयार आहे। असं असताना तो वर्ग जाऊन सोन्यामध्ये गुंतवणूक करेल का? सोनं कोण विकत घेतं? आज एवढी महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, त्याचबरोबर आता आपण पाहतोय ज्या किमती वाढायला सुरुवात झाल्या त्या किमती कशा वाढल्या ते आपण पाहूया। खरं बघायला गेलं तर ज्या दिवशी पंतप्रधानांनी आवाहन केलं त्याच दिवशी हा आकडा कुठे जाईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला सांगतोय की हा आकडा आता
खूप मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. कालच सीएनजीच्या दरामध्ये जवळपास 3 रुपयांनी दरवाढ होऊन 84 रुपये प्रति किलो झाला आहे. त्याचबरोबर आजपासून पेट्रोल डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयाची वाढ झाली आहे. त्यानंतर मुंबईच्या बाजारपेठेमध्ये 50% भाजीपाला महागला आहे. आता एक सांगा, जेव्हा पेट्रोल डिझेल सीएनजी दरामध्ये वाढ होतं तर ती वाढ होते कुठे? ट्रॅव्हलिंग्स वरती होतं, जेव्हा आयात निर्यात होतं, ज्या पद्धतीने शेतातला माल मुंबईकडे येतो त्या मालावरती होतं. त्यामुळे साहजिक आहे धान्य वाढणार, भाजीपाला वाढणार आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढत असताना हा फक्त पेट्रोल डिझेलचा पहिला टप्पा आहे, 3 रुपये प्रति लिटर. यानंतरचा टप्पा ज्या पद्धतीने 95 देशांमध्ये जसा दर वाढलेला आहे त्या दराकडे जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये देखील पेट्रोल डिझेलचा दर किती वाढेल काही सांगता येत नाही. जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील तेव्हा साहजिकच आहे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी महाग होईल. असं असताना तुम्हाला एक दाखवू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 7 फेब्रुवारी 2022 ला जे भाषण केले ते आपण पाहूया. मान्य अध्यक्ष जी, पंडित नेहरू जी ने लाल किले पर से कहा था और ये उस जमाने में कहा गया था, तब ग्लोबलाइजेशन इतना नहीं था, नाम मात्र का भी नहीं था. उस समय नेहरू जी लाल किले से देश को संबोधन करते हुए क्या कह रहे हैं? कभी कभी कोरिया में लड़ाई भी हमें प्रभावित करती है. इसके चलते वस्तुओं की कीमतें बढ़ जाती है. इति नेहरू जी, भारत के पहले प्रधानमंत्री. कभी कभी कोरिया में लड़ाई भी हमें प्रभावित करती है. इसके चलते वस्तुओं की कीमतें बढ़ जाती हैं और यह हमारे नियंत्रण से भी बाहर हो जाती है. देश के सामने देश का पहला प्रधानमंत्री हाथ ऊपर कर देता है. हे भाषण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं, जेव्हा त्यांनी पंडित नेहरूंवरती टीका केली होती. बरं, आता एक सांगतोय की या मागे राहुल गांधी यांनी देखील एक भाकीत केलं होतं. ते म्हणजे एप्रिल 2025 साली त्यांनी सांगितलं होतं की आर्थिक तूफान आने वाला है. बघूया राहुल गांधी काय म्हणतात. जनता का ध्यान वहां ना चला जाए तो पार्लियामेंट में 2 दिन ड्रामा चलाया, मगर सच्चाई है कि आर्थिक तूफान आने वाला है. कोविड आया था, नरेंद्र मोदी जी ने थाली बजवाई, मोबाइल फोन की लाइट दिखवाई. अब आर्थिक तूफान आ रहा है, सामने है. करोड़ों लोगों को नुकसान होगा. 50 साल से सबसे ज्यादा बेरोजगारी आज है. तर मंडळींनो, आता आपण पाहिलंय की ज्या पद्धतीने हे सर्व काही गणित आहे, कुठेतरी बिघडतानाचं चित्र आहे, पण त्याचा भुर्दंड थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे यात काही शंका नाही. आज पाहतोय की आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावरती ज्या पद्धतीने वाहनधारकाच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की पगार वाढत नाही, बेरोजगारी आहे. असं असतानाही अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 5-10 पैशाची 50 पैशाची वाढ नाही किंवा 1 रुपयाची वाढ नाही तर तब्बल 3 रुपयाची वाढ झाली आहे. असं असताना सीएनजी मध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवास खर्च वाढणार आहे. सगळ्यांच्या खिशाला आजपासून फटका बसायला सुरुवात होतो. पण हा टप्पा पहिला आहे. यानंतर देखील महागाई कशी वाढणार हे आता हळूहळू पाहणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की आजच्या या महागाईच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हे महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी आता सध्या युद्धाचं कारण दिलं जातंय, पण हे कारण ते नाही आहे. कारण यामागचं कारण वेगळंच आहे. ते म्हणजे डॉलरच्या किमतीमध्ये रुपया जो पडतोय त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने ह्या रुपयाची किंमत सुरुवातीला प्रति डॉलर 1 रुपया आणि किंमत होती 1 रुपया, ही जेव्हा 1947-48 ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर डॉलरचा भाव वाढत गेला आणि रुपया आहे तिथेच आहे. आता पाहतोय की आपण 2022-23 रोजी देखील डॉलरचा भाव जेव्हा वाढायला लागला होता तेव्हापासून हे आतापर्यंतचं सगळं गणित चुकलेलं आहे आणि आता युद्धाचं कारण समोर आलं आहे. त्यामुळे हे महागाई युद्धामुळे वाढते की डॉलरच्या तुलनेत रुपया पडतोय त्यामुळे वाढतं हे पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचा. कमेंट बॉक्सच्या द्वारे देखील तुम्ही तुमचं मत आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही शेअर करा
आणि विशेष म्हणजे असेच राजकीय विश्लेषण आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आजच महासागर न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.